यशस्वी करण्यासाठी तुमचं मोठं सहकार्य लाभलं होतं. आता शक्तीपीठच्या बाबतीत आपली काय भूमिका राहणार आहे? कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खास करून विरोध होताना दिसतो, आणखी काही ठिकाणी विरोध होताना दिसतो. खरं म्हणजे शक्तीपीठ मुंबई गोवा महामार्ग जो आहे हा अतिशय म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातले काही जिल्हे या संपूर्ण भागाचा कायापालट करणारा असा शक्तीपीठ हा महामार्ग जो ॲक्सेस कंट्रोल रोड हा होतोय. यापूर्वी देखील आपण पाहिलं की काही ठिकाणी बागायती जमिनी असतात तिथं विरोध होतो, काही ठिकाणी लँड होल्डिंग कमी असते तिथेही विरोध होतो. परंतु यामध्ये जिथं विरोध आहे कोल्हापूर भागामध्ये आज कॅबिनेटमध्ये प्रकाश आंबेडकर आणि आपले हसन मुश्रीफ यांनी देखील यावर लोकांच्या भावना ज्या आहेत विरोधातल्या भावना आणि काही लोक बाजूनी आहेत, परंतु ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी देखील लोकांची चर्चा करून लोकांशी बोलून काही 3-4 पर्याय जे आहेत ते पर्याय जे आहेत त्याच्यावर देखील चर्चा होईल आणि या चर्चेतून मला वाटतं मार्ग निघेल. कारण हा शक्तीपीठ जो आहे हा विकासाला चालना देणारा आहे. जसा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला आणि सुरुवातीला देखील त्याला विरोध झाला, परंतु शासनाने तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा आणि बागायती जमिनी असतील, जिरायती जमिनी असतील या सर्वाचा सारेसार विचार करून त्यांना मोबदला दिला आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यांची जागा कमी होती, दिलेल्या पैशामध्ये आणखी जागा जादा घेतली आणि इतरही व्यवसायामध्ये पैसे टाकले. तर मला वाटतं या बाबतीमध्ये 3-4 पर्याय तपासून यामध्ये लोकांशी बोलून लोकांचा कन्सेंट घेऊन यामध्ये हा शक्तीपीठ जो आहे हा शक्तीपीठ महामार्ग पुढे जाईल. कुणावरही जोर जबरदस्ती केली जाणार नाही आणि त्याचबरोबर काही इतरही पर्याय आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर, स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा करून आपण शासन निर्णय घेईल अशा प्रकारचं कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली. कोल्हापूरमध्ये जो विरोध आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांची, त्या भागातल्या भूमिपुत्रांची आणि लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून जे काही 2-3 पर्याय आहेत ते देखील त्यांच्यासमोर ठेवून आपण निर्णय घेऊ. निधी वाटपासंदर्भात काही बैठक आपली सोबत बैठक होती. अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं, त्या संदर्भात काय बैठक झाली? नाही, आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे. त्यामध्ये आढावा समोर आता निवडणुका आहेत या संदर्भात देखील चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये, नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे. ट्विट केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये 7% मतं वाढलेली आहेत. राहुल गांधी यापूर्वी देखील अनेक वेळा निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केलेले आहेत, EVMवर आरोप केलेले आहेत. खरं म्हणजे विरोधी पक्षनेता असताना अशा प्रकारच्या आरोप करणं हे दुर्दैवी आहे. खरं म्हणजे ते जेव्हा कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये जिंकले किंवा त्यावेळेस त्यांनी निवडणूक आयोग किंवा EVMवर आरोप केले नाहीत. ज्यावेळेस लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये जादा जागा मिळाल्या त्यावेळेस त्यांनी EVMवर आरोप केले नाहीत, निवडणूक आयोगावर आरोप केले नाहीत. जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल असतो, जेव्हा त्यांच्या बाजूने निर्णय असतो त्यावेळेस निवडणूक आयोग पण चांगला असतो, EVM पण चांगली असते. आता त्यांना निवडणूक आयोगाने स्वतः बोलवलेलं आहे की तुम्ही या तुमच्या काय तक्रारी आहेत त्या सांगा. तुम्ही या बाहेर मीडियामध्ये बोलण्यापेक्षा एक तर निवडणूक आयोगाला भेटलं पाहिजे किंवा कोर्टात जायला पाहिजे.
हे फुकट चर्चा करून फेक नरेटिव्ह पसरवून हे बदनाम करण्याचं नाटक आहे, बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. परंतु या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. या महाराष्ट्रामध्ये गेले आम्ही 2.5-3 वर्ष जे काम केलं त्या कामाची पोचपावती, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असेल, कामाची पोचपावती दिलेली आहे. राहुल गांधी बार बार ऐसे आरोप लगाते हैं कि आज भी उन्होंने कुछ आरोप लगाया है, कुछ चुनाव क्षेत्र में ज़्यादा मतदाता थे. मेरा उनको सवाल है कि वो विपक्ष के नेता है, उन्होंने उनकी तकरार जो है इलेक्शन कमिश्नर ने उनको बुलाया है, चुनाव आयोग ने, कि आओ आपकी क्या तकरार है हमको बताओ या कोर्ट में जाओ. ये ऐसा बार बार आरोप लगाना ये गलत है. ये बिल्कुल दुर्भाग्यपूर्ण बात है. और मैं ये बताऊंगा कि जब कर्नाटक में, जब तेलंगाना में कांग्रेस जीत गई तब वो आरोप नहीं करते. तब वोटर लिस्ट अच्छी होती है, ईवीएम मशीन अच्छी होती है, चुनाव आयोग भी अच्छा होता है. अब लोकसभा में महाराष्ट्र में उनको ज़्यादा सीटें मिली तब वो चुप रह गए.